आता एक महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकारने क्रिकेटरना दिलेल्या निधीवरून वादंग पेटलाय। यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत। अशी परिस्थिती खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। तर पैसे दिले तर दिले आणि नाही दिले तर का दिले असे सवाल विरोधक करतात। याला महत्त्व देऊ नये असा पलटवार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला। तर आपण पाहतोय महाराष्ट्र सरकारकडून 4 खेळाडूंना 1 कोटी निधी देण्यात आला होता। बक्षीस म्हणून हा निधी देण्यात आला होता आणि त्यानंतर आता मात्र राजकारण्यांकडून त्याचं राजकारण केलं जात असल्याचं कळतंय। राज्य सरकारने क्रिकेटरना दिलेल्या निधीवरून वादंग पेटलेला आहे। त्या 11 कोटीची देण्याची आता गरज होती का? कारण खेळाडू हे देशासाठी खेळतात। 120 कोटी रुपये तसे त्यांना बीसीसीआयने दिले आहेत। एवढी मोठी रक्कम इनामाच्या रूपात दिल्यावर आपली तिजोरीतून पैसे देण्याची काय गरज होती? पण आता स्वतःची पाठ थोपटून घ्यायची। तिजोरी संपली तरी चालेल, गरीब मेला तरी चालेल, पण माझ्या पाठीवर छाप पडली पाहिजे, थाप पडली पाहिजे, असा काही राज्यकर्त्यांचा उद्देश असतो। त्याचा तो एक भाग आहे असं मी मानतो। 4 क्रिकेटर मुंबईतले आहेत। 17 वर्षानं त्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे। त्यांना पैसे दिले तर मग का दिले, नाही दिले तर का दिले नाही? निवडणुका तोंडावर संपण्याचा काय संबंध आहे? त्या खेळाडूनं मला सांगा, त्या सूर्यदेवनं जर कॅच झेला नसता काय झाली असती अवस्था? तो मुंबईचा आहे, रोहित शर्मा कॅप्टन मुंबईचा आहे, त्याला काय अर्थ नाही। अशा गोष्टीला फारसं महत्त्व देण्याची आवश्यकता